वातावरण फिरतंय. प्रभाग 14 मध्ये सर्वत्र घड्याळ दिसते. कोरेगाव पार्क, घोरपडी, मुंडाव्यात राष्ट्रवादीचा प्रचार जोरात. भीमनगरातून उमेदवारांचे विजन, जनतेचा वाढता प्रतिसाद. वातावरण फिरतंय. प्रभाग क्रमांक 14 मध्ये सध्या सर्वत्र एकच चर्चा आहे. कोरेगाव पार्क, घोरपडी, मुंडवा भागात घड्याळाची टिकटिक स्पष्टपणे ऐकू येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अ गटातून सुमन सोमनाथ गायकवाड, ब गटातून संदीप कैलास कोदरे, क गटातून सुरेखा चंद्रकांत कवडे आणि ड गटातून सुनील उर्फ बंडू गायकवाड हे चारही उमेदवार सध्या प्रचाराच्या मैदानात आघाडीवर दिसत आहेत. भीमनगर परिसरात सुरू असलेल्या प्रचारादरम्यान आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी उमेदवारांशी संवाद साधत त्यांचा प्रभागासाठी व्हिजन जाणून घेतला आहे. प्रभागातील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी, स्वच्छता, महिला व युवक प्रश्न यावर लक्ष केंद्रित करत विकासाचा स्पष्ट आराखडा मांडण्यात आला. प्रभाग क्रमांक 14 मुंडवा, घोरपडी आणि या भागातील आपण आढावा घेतोय आणि चारही राष्ट्रवादीचे उमेदवार माझ्यासमोर आहेत. उपमहापौर बंडू तात्या गायकवाड आहेत. तात्या, काय सांगाल? 4 दिवस राहिलेले आहेत आणि कसा प्रतिसाद आहे प्रभागामध्ये? येत्या 15 तारखेला होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये निश्चित आम्ही 4 जण बाजी मारणार आणि त्या ठिकाणी बहुसंख्य मतांनी निवडून येणार, एवढीच ग्वाही आजच्या दिनी देतो. आणि येत्या 16 तारखेला आपण वाट पहा, या टायमिंग पर्यंत निकाल लागलेला असेल. बर, तर तसे माजी नगरसेविका कवडे ताई माझ्या बरोबर. ताई, काय सांगाल? तुम्ही काय जनतेला आश्वासित करून प्रचार करताय, प्रभागात फिरताय? महाराष्ट्राचे लाडके आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी, राष्ट्रवादी पक्ष यांनी जे आमच्यावरती जो विश्वास दाखवला आणि आम्हाला चारही उमेदवारांना पक्षाचं तिकीट देऊन या ठिकाणी काम करण्याची संधी दिली. तुम्ही इथं पाहताय नागरिकांचा असा उत्साह. या भीमनगर असेल, संपूर्ण प्रभाग 14 मध्ये सगळे नागरिक अतिशय आनंदी आहेत की आम्ही चारही नगरसेवक ते आम्हाला महानगरपालिकेमध्ये पाठवणारच आहेत, परंतु त्यांची कामं 100% या ठिकाणी होणार आहेत त्याची खात्री या नागरिकांना आहे. आणि यांच्या आशीर्वादामुळेच आम्हाला महानगरपालिकेत परत एकदा त्यांची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. खात्रीचे 16 तारखेला विजय हा पक्का आहे. गुलाल राष्ट्रवादीचाच असणार आहे आणि यामागे सर्व कार्यकर्त्यांचा श्रेय असणार आहे. संदीप दादा, काय सांगाल? गेली 50 वर्ष आपलं कुटुंब मुंडवा या भागात सेवा करतंय जनतेची आणि आपण उमेदवारी दाखल केलेली आहे. कसा प्रतिसाद आहे? काय विजन आहे? आजच्या इलेक्शन मध्ये नागरिकांचा प्रतिसाद पाहून असं वाटत नाही की आम्ही इकडे नवीन आहे. सर्वांनीच खूप भरभरून प्रेम दिलेलं आहे. त्याच्यामुळे सर्व चारही उमेदवारांवरती जो विश्वास माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब, अजितदादा पवार साहेब, सुप्रियाताई यांनी ठेवलेला आहे, त्याला आम्ही सार्थ उतरू ह्या आमच्या जनतेच्या जीवावरती एवढंच सांगतो. तसेच सुमनताई गायकवाड आहेत माझ्यासमोर. खरं तर कांबळे दादांची आठवण येते आज आणि स्वर्गीय कांबळे दादांना श्रद्धांजली आपण हे करून तुम्ही उमेदवारी दाखल केली. तर काय सांगाल, प्रभागात कसा प्रतिसाद आहे? इथले भावाची माझ्या सगळे स्वप्न आम्ही पूर्ण करू आणि चारही घड्याळांना सगळ्यांनी विजय करा हीच. बर, तर हे राष्ट्रवादीचे चारही उमेदवार एक मातब्बर पॅनल दिलेलं आहे अजितदादांनी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली हे सगळे उमेदवार काम करणार आहेत. आणि येत्या 15 तारखेला तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, कौल द्यायचा आहे आणि तुम्हाला यांचं काम आवडलं असेल तर नक्कीच घड्याळाला मतदान करायचंय. धन्यवाद. उमेदवारांसोबतच प्रभागातील कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्येही प्रचंड उत्साह पाहायला मिळतो आहे. घड्याळ या चिन्हाभोवती एकजूट होत असल्याचं चित्र या प्रचारातून स्पष्टपणे दिसून येत आहे. महानगरपालिकेचा रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये आपण प्रभाग क्रमांक 14चा आढावा घेतोय आणि इथं जे उमेदवार आहेत, गायकवाड सुमन सोमनाथ, संदीप दादा कोदरे, तसेच सुरेखा चंद्रकांत कवडे आणि बंडू तात्या गायकवाड माजी उपमहापौर, तर यांचा प्रचारार्थ इथं जे कार्यकर्ते जमलेले आहेत. आणि या भीमनगरमध्ये सगळीकडे घड्याळ दिसतंय, जिकडे पाहाल तिकडे घड्याळ दिसतंय. काय वातावरण सांगाल? हे पहा, हे वातावरण एवढं चांगलं आहे. आपल्या जे 2017चे उपमहापौर होते नवनाथ विठ्ठल कांबळे यांच्या भगिनी सुमनताई गायकवाड, त्याचबरोबर ज्या मुंडव्याच्या महापौर होत्या त्यांचे मिस्टर संदीपजी कोदरे, त्याचबरोबर 3 वेळा नगरसेवक असलेल्या सुरेखाताई कवडे आणि 4 वेळा नगरसेवक असलेले बंडू तात्या गायकवाड, असे हे दिग्गज उमेदवार इथं आहेत. आणि त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत, कारण गेली 5 वर्षात ज्या इथं सुख सुविधा होत्या त्या मिळाल्या नाही. पाणी घाण येणे, पाण्याचा वास येणे, पाणी न येणे
गटाराच्या सुविधा न मिळणे, रोडला खड्डे, अनेक प्रश्न आहेत, अनेक प्रलंबित प्रश्न. आमची आशा आहे की हे 4 लोक, राष्ट्रवादीचे लोक, अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामं पूर्ण करतील. कितीचं लीड देणार? आम्ही कमीत कमी आमच्या पॅनलला 7 ते 8 हजाराचं लीड द्या. या प्रभाग क्रमांक 14 मध्ये भीमनगर या ठिकाणी आपण प्रभाग क्रमांक 14चा आढावा घेतोय. काही स्थानिक नागरिक आहेत, प्रचारात स्वतः सहभागी झालाय. शेख साहेब, काय सांगाल या प्रचाराबद्दल आणि या 4 उमेदवारांबद्दल? मागील 5 ते 8 वर्षापूर्वी या ठिकाणी इलेक्शन झालं. ज्या मागच्या इलेक्शन होतं ते पूर्ण भाजपचे लोक होते, भाजपचे नगरसेवक होते. मात्र त्यांच्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी बिलकुल विकास झालेला नाहीये. दिवसाआड पाणी, आज पुणे शहरामध्ये दिवसाआड पाणी येते, घाण पाणी येते, त्याच्या कुठल्या गोष्टी नाही, कचरा आहे आणि बेरोजगारी आहे सर्वात महत्त्वाची. तर असे खूप प्रश्न आहेत. तर त्यांना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा हा पॅनल जो आहे हे आम्ही असं ठरवले की मागच्या वेळेस आमचे काही कामं झाले नाहीत, नागरिक खूप परेशान आहेत, म्हणून आम्ही असं पाठिंबा देतो राष्ट्रवादी काँग्रेसचा व 4ची घड्याळ या ठिकाणून निवडून येतील. धन्यवाद. प्रभाग क्रमांक 14 मध्ये निवडणुकीचं वातावरण दिवसेंदिवस तापत चाललं आहे. घोरपडी, कोरेगाव पार्क, मुंडवा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाची टिकटिक चांगलाच प्रचार गाजवताना दिसत आहे. प्रतिनिधी रोहित दळवी, आधुनिक केसरी, पुणे.